शेतकरी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागामार्फत मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना राबवल्या जात आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 5 दुधाळ गायी आणि म्हशी प्रत्येकी 1 लाख एकूण 5 लाख रुपये, 3 वर्षाचा विमा 60,180 रुपये आणि शेडसाठी 3 लाख आणि उपकरणासाठी कडबाकुट्टी यंत्र, फ्लॅमिंग मशीन, मिल्किंग मशीन, सोलर इत्यादी 2,75,000 अशी मिळून 11,35,000 रुपयांचा प्रकल्प सहित दिला जाणार आहे। आता या योजनेसाठी अर्ज कुठं करायचा, कसा करायचा आहे, या योजनेसाठी पात्रता काय लागणार आहे आणि कागदपत्र कोणते लागणार, मित्रांनो सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, या योजनेमध्ये ग्रामीण भागातील अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक, वन हक्क धारक आणि महिला बचत गटांना प्राधान्याने लाभ दिला जात आहे। पहिल्या टप्प्यात 50% अनुदानाची रक्कम दिल्या जाते, तर जनावरांची खरेदी केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित रक्कम डीबीटी द्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। आता या योजनेमध्ये सर्वसाधारण प्रवर्गाला 50% आणि अनुसूचित जाती जमातींना 75% अनुदान मिळतं, तसेच दिव्यांगांसाठी 5% आणि महिलांसाठी 30% आरक्षण असून या योजनेमुळे लाभार्थ्यांना दुग्ध व्यवसायातून नियमित उत्पन्न मिळून उद्योजक होण्याची संधी मिळणार आहे। आता या योजनेचा उद्देश काय आहे हे आपण पाहूया। तर या योजनेचा उद्देश म्हणजे ग्रामीण भागात पशुपालन व दुग्ध व्यवसायाला चालना देऊन अल्पभूधारक शेतकरी, महिला बचत गट आणि वन हक्क धारकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणं, तसेच संकरित जनावरांच्या माध्यमातून स्थिर उत्पन्न मिळवून देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। आता या योजनेचे फायदे कसे मिळतील, तर या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 5 दुधाळ गायी, 5 म्हशी, विमा, शेड आणि उपकरणासाठी एकूण 11.35 लाख रुपयांचे प्रकल्पात साहित्य मिळणार आहे। सर्वसाधारण प्रवर्गाला 50% तर अनुसूचित जाती जमातींना 75% अनुदान 2 टप्प्यात डीबीद्वारे दिल्या जाणार आहे। त्याचबरोबर दिव्यांगांना 5% आणि महिलांना 30% आरक्षण उपलब्ध आहे। जनावर मृत झाल्यास विम्याच्या रकमेतून नवीन दुधाळ जनावर पुरवले जातील। सौर 3 किलोवॅट दूध काढण्याचे यंत्र, कडबाकुट्टी सुद्धा आता मशीन मिळणार आहे। आता या योजनेची पात्रता व अटी काय असणार आहेत, तर या सर्व योजनेमध्ये सर्वप्रथम अत्यल्प भूधारक 1 हेक्टर पर्यंत, त्यानंतर अल्पभूधारक 1 ते 2 हेक्टर पर्यंत, तसेच वन हक्क धारक आणि महिला बचत गटांना प्राधान्य लाभ दिला जाणार आहे। आता लाभार्थ्याकडे किमान 1 एकर स्वतःची जमीन असावी आणि 5 वर्षाचा नोंदणीकृत भाडेपट्टा असावा। वन हक्क धारकांसाठी ही अट लागू नाही। पशुधन दुग्ध व्यवसायाचे शासकीय प्रशिक्षण किंवा 2 वर्ष अनुभव असणं गरजेचं आहे। वाटप होणारी जनावरे एचएफ, जर्सी, गीर, साहिवाल इत्यादी असतील ती 1 ते 2 महिने पूर्वी वेली आणि दुसऱ्या-तिसऱ्या वेतातील असणं गरजेचे आहे। निवडीनंतर 1 महिन्याच्या शेड व साधन सामुग्री खरेदी करावी, न केल्यास यादीत शेवटचा क्रमांक मिळेल आणि प्रत्येक प्रकल्प किमतीपेक्षा जास्त खर्च असल्यास फरकाची रक्कम लाभार्थ्यांना ही त्यांच्या खिशातून उचलावी लागणार आहे। आता लाभार्थ्यांची जनावरांची भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी बंधनकारक राहील। तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी लाभार्थ्यांच्या शेड निर्मिती, साधन सामुग्री व जनावर खरेदीचा अहवाल, खरेदी पावती, छायाचित्र, बँक तपशील, विमा, जिल्हा उपायुक्तांना सादर करतील। आता आवश्यक कागदपत्र कोणती लागतील, तर स्वतःच्या नावाचा 7/12 उतारा, कमीत कमी 5 वर्षाचा नोंदणीकृत भाडेपट्टा करार असावा। वन हक्क धारकांसाठी 7/12 व इतर अधिकार नोंद किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून अनुसूचित जे प्रमाणपत्र असेल ते असणं गरजेचं आहे। पशुपालन किंवा दुग्ध व्यवसायाचे शासकीय प्रशिक्षण प्रमाणपत्र, किमान 2 वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र, स्थानिक पशु वैद्यकीय दुग्ध संस्थेकडून नसल्यास प्रशिक्षण घेण्याचं हमीपत्र। आता दिव्यांगांसाठी युडिट प्रमाणपत्र, महिला बचत गट सदस्यत्व प्रमाणपत्र। आता या अर्जाची प्रक्रिया कशी आहे हे सुद्धा पाहूया। तर या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांनी जिल्हा उपयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय किंवा तालुका पशुसंवर्धन कार्यालयामध्ये अर्ज सादर करायचा आहे। प्राथमिक तपासणीनंतर प्राधान्य क्रमानं निवड होईल। निवडीनंतर 1 महिन्यात शेड, साधन सामुग्री व जनावर खरेदी करावेत। खरेदी अहवाल, पावती, फोटो, बँक तपशील, विमा सादर करून पहिल्या टप्प्यात 50% अनुदान मिळतं। त्यानंतर जनावर खरेदीनंतर दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण अनुदान डीबीटी द्वारे बँक खात्यात पारदर्शकपणे जमा होत असतं। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हालाही दुधाळ गायीचं, दुधाळ म्हशींचं पशुपालन किंवा तुम्हाला दुग्ध व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी ही योजना एकदम बेस्ट आहे। या योजनेमार्फत जवळपास 11,35,000 रुपयाचं अनुदान शेतकऱ्यांना किंवा लाभार्थ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला अर्जाचा फायदा घ्यायचा असेल, अशा प्रकारे ही सर्व कागदपत्र तुम्ही जर लाभार्थी असाल
किंवा तुम्ही ते या पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्ही या योजनेसाठी नक्कीच अर्ज करू शकता। अशा प्रकारे अर्ज करून तुम्ही 11.35 म्हणजे 11,35,000 पर्यंत अनुदान मिळू शकता। मित्रांनो, तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही अद्याप या योजनेचा लाभ घेतलेला आहे का किंवा घेतलेला नसेल तर नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा। आणि या योजनेसंदर्भात तुम्हाला अद्याप अजून माहिती लागत असेल तर व्हिडिओमध्ये शेवटमध्ये कमेंट्समध्ये कमेंट करून कळवा की अजून आम्हाला या संदर्भात अजून या व्यतिरिक्त योजनेची माहिती द्या। त्याचबरोबर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा, तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्यानंतरच तुम्हाला ही संपूर्ण अपडेट माहिती त्या ठिकाणी फ्रीमध्ये भेटून जाईल। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ नक्कीच एक लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। असेच कामाचे व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये भेटत राहतील। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांना नक्की शेअर करा ज्यांना दुग्ध व्यवसाय सुरू करायचा आहे।